So now today again welcome to the numericals related to the pH and pOH, pH and pOH numericals. So this one is the now today's problem. Calculate the pH of 0.1 molar acetic acid. Remember acetic acid, solution, aqueous solution, in which the acid is 2% dissociated. कालच्या न्यूमरिकलपेक्षा म्हणजे लास्ट व्हिडिओच्या न्यूमरिकल्सपेक्षा या न्यूमरिकलमध्ये काय डिफरन्स आहे आय थिंक तुम्ही ओळखला असेल, ओळखता यायला पाहिजे. जी गोष्ट अत्यंत डिस्टिंग्विश करते या दोन प्रॉब्लेमला ती गोष्ट आहे की या ठिकाणी 0.1 मोलार म्हणजे कॉन्सन्ट्रेशन दिलं ॲसेटिक ॲसिडचं, पण खरंच ॲसिटिक ॲसिडचं जेवढं कॉन्सन्ट्रेशन दिलं तेवढंच HNचं कॉन्सन्ट्रेशन असेल का? कारण pHचं डायरेक्ट रिलेशन HN कॉन्सन्ट्रेशन म्हणजे H3 आयनशी असते. तर त्याचं ॲन्सर इज नथिंग. का? कारण ॲसेटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे. ॲसेटिक ॲसिड इज अ वीक ॲसिड. ओके. आणि म्हणूनच तर मग बघा ना या प्रॉब्लेममध्ये काय दिलं आहे, सोल्युशन इन विच द ॲसिड इज 2% डिसोसिएटेड. याचा डिसोसिएशन व्हॅल्यू दिली, याची डिग्री ऑफ डिसोसिएशन दिला अल्फा 2%मध्ये. काय कारण असेल बरं याचं डिसोसिएशन दिलं? बिकॉज इट इज 2% डिसोसिएटेड, नॉट 100% डिसोसिएटेड. कालच्या व्हिडिओमध्ये जे न्यूमरिकल्स घेतले त्याच्यामध्ये HCl होता, H2SO4 होता, NaOH होता. हे तिन्ही काय होते? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट होते. पण ॲसिटिक ॲसिड हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे. कसं सोडवायचं प्रॉब्लेम? चला, गिवन डाटा इझी आहे प्रॉब्लेम. फाइंड आउट द गिवन डाटा फर्स्ट. व्हॉट वी हॅव टू बी गिवन हिअर? या ठिकाणी C दिला आहे, 0.1 मोलार ॲसिटिक ॲसिडचा कॉन्सन्ट्रेशन. नंबर ऑफ मोल आयोनाइज दिले. किती नंबर ऑफ मोल आयोनाइज झाले? नंबर ऑफ मोल आयोनाइज 2%. काय असेल याचा अल्फा? अल्फा इज इक्वल टू 2% मध्ये दिला 2/100, दॅट इज 2 × 10⁻². ही झाली याची अल्फाची व्हॅल्यू. सीची व्हॅल्यू 0.1 मोलार आहे, नो डाऊट. पण HN कॉन्सन्ट्रेशनची सी व्हॅल्यू मात्र 0.01 वर नसेल का नसेल सांगता येत नाही, कारण याचं डिसोसिएशन 2% आहे. ऑलवेज नसेल. मग HN कॉन्सन्ट्रेशन अशा वीक इलेक्ट्रोलाइटसाठी डिटरमाइन करायसाठी मी लास्ट व्हिडिओमध्ये जी फॉर्म्युली सांगितली होती ती रिवाईज करून बघा. मी म्हटलं होतं NC अल्फा. मग आता ॲसेटिक ॲसिडमध्ये CH3COOH डिसोसिएट टू ए व्हेरी स्मॉल एक्सटेंट बिकॉज इट इज अ वीक ॲसिड. CH3COO निगेटिव्ह अँड H पॉझिटिव्ह आयन. मग आता या ठिकाणी H आयन म्हणजे N इज इक्वल टू 1. या ॲसेटिक ॲसिडचा C 0.01 मोलार आणि त्याचा डिग्री ऑफ डिसोसिएशन किती? 2 × 10⁻⁻1. तुम्हाला माहीत आहे याचं कॉन्सन्ट्रेशन जर C समजलं तर याचं आपण C अल्फा आणि HNचं कॉन्सन्ट्रेशनसुद्धा काय समजत असतो आपण? C अल्फा. परंतु या ठिकाणी ॲक्च्युली NC अल्फा NC अल्फा, या ठिकाणी N इज इक्वल टू काय आहे? 1, म्हणून आपण C अल्फा समजतो. आणि म्हणून या प्रॉब्लेममध्ये HN कॉन्सन्ट्रेशन जर डिटरमाइन करायचं असेल तर यू हॅव टू बी यूज धिस फॉर्म्युली. काढून घेऊ. आता हे कशासाठी काढायचं? HN कॉन्सन्ट्रेशन कळलं आहे ना तुम्हाला? pH विचारला डिटरमाइन करायला, म्हणून HN काढणं नेसेसरी आहे. तर मग चला काढू HN कॉन्सन्ट्रेशन. HN कॉन्सन्ट्रेशन मिळालं म्हणजे आपला प्रॉब्लेम सॉल्व झाला. की ते मोनोबेसिक ॲसिड आहे ॲक्च्युली ॲसेटिक ॲसिड, बिकॉज आफ्टर डिसोसिएशन इट गिव्स द 1H पॉझिटिव्ह आयन. त्यामुळे N याचा 1 आहे. N इज इक्वल टू 1. C किती आहे? 0.1 मोलार, दॅट इज
हे 0.1 मोलार म्हणजे 1 इंटू 10⁻⁻1 मोलार ठेवा. 1 इंटू 10⁻⁻1 मोलार इंटू अल्फा किती आहे 2 इंटू 10⁻². अल्फा याच्या आधी पण काढलेला आहे आपण, ओसवाल्ड डायल्युशन लॉचे प्रॉब्लेम शिकलो त्यावेळेस. चला, एचॅन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू मिळालं 1 इंटू 1 इंटू 2. सो 2 इंटू 10⁻⁻1 10⁻³ दॅट इज 10⁻³ मोल पर dm³. ओके, मिळालं एचॅन. काय डिटरमाइन करायला विचारलं त्याने? pH. दॅट्स ऑल. pH इज इक्वल टू minus log to the base 10 of HN concentration. Put up value minus log to the base 10 HN concentration 2 into 10⁻³ that is log 2 plus minus 3 log of again 10. 2 into 10⁻³ log of 2 plus log of 10⁻³ log of 10⁻³ minus 3 log of 10. You know very well that. Put up the value minus log of 2 किती असतो? बेस 10 असते इथे. हां, एक डिजिट आहे 0. 20चा 0मध्ये जर तुम्ही बघितला, माझ्याकडे लॉग टेबल आहे, 20चा 0मध्ये जर तुम्ही बघितला तर तुम्हाला मिळून जाईल 20 20 20 20चा 0मध्ये बघून घ्या. 20चा 0मध्ये 3010. सो 3010 प्लस मायनस 3 लॉग ऑफ 10. 10चा 0मध्ये दोन डिजिट आहे 1.0000. सो दॅट इज -3 मायनस मायनस हे मायनस मायनस प्लस 3 मायनस 0.3010. फायनली यू गेट द व्हॅल्यू दॅट इज 3.000019962. The pH of, what is our answer? The pH of 0.1 molar acetic acid solution which is 2% only dissociated will be 2.6990 is your answer. Okay, next problem. Now calculate the next problem. Calculate the pH of m by 10 NH4OH solution which is 1% dissociated. Very interesting, very easy. pH calculate विचार. NH4OH नावाच्या बेसचा सगळ्यात पहिले तुम्ही काय ओळखायचं की 1/10 मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे. m/10 मीन्स 1/10 मोलार कॉन्सन्ट्रेशन. NH4OH कोण आहे? वीक बेस. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू वेल नोन NH4OH इज अ वीक बेस विच इज 1% डिसोसिएटेड. वीक असल्यामुळे तो 100% डिसोसिएट होणारच नाही. तो किती पर्सेंट डिसोसिएट झालेला आहे प्रॉब्लेममध्ये दिला? 1% ओनली. कसं सोडवायचं? सगळ्यात पहिले गिव्हन डाटा सांगा. NH4OH कोणता बेस आहे? इथं तर मी सगळ्यात पहिले हेच लिहून टाकेल तुम्हाला. NH4OH डिसोसिएट इक्विलिब्रियम एस्टॅब्लिश करत असते डबल हेडेड ॲरोने. NH4 पॉझिटिव्ह आणि OH निगेटिव्ह. ऑलवेज इट इज अ मोनो ॲसिडिक बेस. का बरं? कारण याने एकच OH आहे, रिप्लेसेबल आहे त्याच्याकडे म्हणून. मग आता या ठिकाणी C किती दिला आहे? m/10 म्हणजेच 1/10 मोलार म्हणजेच व्हेरी इझी 0.1 मोलार म्हणजेच 1 इंटू 10⁻⁻1 मोलार. काही पण लिहिलं चालेल, कळलं पाहिजे आपल्याला सगळ्या गोष्टी म्हणून मुद्दाम लिहून देतो एवढ्या गोष्टी. असं जर विचारलं तर कन्फ्यूज व्हायची गरज नसते. याचा अल्फा किती दिला आहे? 1% डिसोसिएटेड. पर्सेंटेज अल्फा 1. त्यामुळे अल्फा किती राहील याचा? 1/100 दॅट इज 1 इंटू 10⁻². मग आता OH आयन कॉन्सन्ट्रेशन किती? यू नो दॅट NC अल्फा. N किती? एकच OH भेटला.
सी किती, सी 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 1 × 10⁻⁻1. अल्फा किती, 1 × 10⁻². You get the OH negative ion concentration, that is 1 × 10⁻³ molar. Okay, that is molar, not mole per dm cube. So now listen, we have to be find out the pH, but we get here the POH ion concentration. मग आपण पहिले काय काढणार, POH minus log to the base 10 of OH ion concentration. चला, POH is equal to minus log to the base 10 OH ion concentration किती, 1 × 10⁻³ फास्ट सॉल्व करा. मायनस log 1 plus -3 log of 10. log 1 0.000 plus -3 log of 10 1.000. So the final answer, that is for POH, is minus minus plus 3. POH मिळाला 3. I hope you understood. पटकन सांगा. pH plus POH is equal to 14. So pH plus 3 is equal to 14. So finally pH is equal to 14 minus 3, that is pH is equal to 11 for the dissociation of 1% NH4OH whose concentration is 1/10 molar. I hope you well understood this numerical. कुठे अडचण असेल तर खरंच मला विचारा, कुठेच अडचण येऊ देणार नाही, तुम्हाला सॉल्व करून देईल. शेअर करा, माझ्याशी कम्युनिकेट करा. अडचणी असतील तर आपण सॉल्व करू. ओके, सो नाउ द नेक्स्ट. सो दिस वन इज द प्रॉब्लेम अँड विच इज होमवर्क फॉर यू. हे सोडून आणायचं घरून आणि याचा ॲन्सर आहे pH is equal to 13. Try to solve this problem at the home. Now the next problem that we have to be taken here, and this one is also the second homework for you. The second problem homework साठी याचा आन्सर आहे POH विचारला आणि या लास्ट व्हिडिओ सारखंच हे प्रॉब्लेम आहे आणि याचा POH 12.3010 यायला पाहिजे. ट्राय टू सॉल्व दिस प्रॉब्लेम अगेन ॲट होम. सेंटीमोलार कॉन्सन्ट्रेशन घेणार तुम्ही H2SO4चं. दोन गोष्टी या प्रॉब्लेमच्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार. H2SO4 इज अ डाय बेसिक ॲसिड आणि सेंटीमोलार सोल्युशन म्हणजे काय, तर मी याच्या आधीच्या व्हिडिओ सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेमचा व्हिडिओ शिकवला होता त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. सेंटीमोलार सोल्युशन म्हणजे 1/100 मोलार सोल्युशन. ट्राय टू सॉल्व दिस प्रॉब्लेम ॲट होम अँड फाइंड आउट द आन्सर. नाव द नेक्स्ट प्रॉब्लेम. तर आता हे बघा, एक नवीन प्रॉब्लेम, थोडंसं वेगळं. कसं कॅल्क्युलेशन करायचं, मिनिंग तुम्हाला कळेल. माझ्याकडे एकदा माझे प्रॉब्लेमच्या आणि इक्लिब्रियाच्या प्रॉब्लेमचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले तर मिनिंग तुम्हाला कळेल, पण हाऊ टू कॅल्क्युलेट विदिन अ मिनिट याचे टिक्स शांततेनं मी काय सांगतो त्या ऐकायच्या. बघा, कॅल्क्युलेट द H ion कॉन्सन्ट्रेशन व्हेन pH इज 3.4. इथं H ion कॉन्सन्ट्रेशन दिलं, H ion कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायला, कॅल्क्युलेट करायला विचारलं आणि pH दिला आहे. मग त्याला गिव्हन डाटा काय, याच्यात नवीन गोष्ट, विशेष गोष्ट काय आहे ते तुम्हाला कळेल आता मी सांगितल्यानंतर. गिव्हन काय आहे, गिव्हन pH इज इक्वल टू 3.4. ओके, आणि कॅल्क्युलेट H ion कॉन्सन्ट्रेशन. आठवते का मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा pH दिलेला असेल, H ion कॅल्क्युलेट करायला विचारला असेल, त्यावेळेस डिरेक्टली
हे इक्वेशन वापरायचं. एच आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस pH. दिस वन इज अ व्हेरी अगेन न्यू टाईप ऑफ हे इक्वेशन. तसं कळलेलं आहे, तुम्हाला माहिती आहे. बेसिकली पहिलं प्रॉब्लेम आहे ह्या टाईपचं, म्हणून मी व्यवस्थित शांततेनं समजावून सांगतो. एच आयन कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायला विचारलं, अँटी लॉग ऑफ मायनस pH कळायचा. चला, एच आयन कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस 3.4. वन थिंग हिअर. आता असं जेव्हा प्रॉब्लेम येते, एच आयन कॅल्क्युलेट करायचा, मायनस साईनचा अँटीलॉग लॉग टेबलमध्ये मिळत नाही, कारण या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक आहे 3, ते सुद्धा मायनस, आणि मेंटिसा आहे 0.4, हा सुद्धा मायनस. निगेटिव्ह मेंटिसाचा अँटीलॉग आपल्याला लॉग टेबलमध्ये दिलेला नसतो, आणि म्हणून जेव्हा आपल्याला या टाईपचं प्रॉब्लेम सोडवायचं असते त्यावेळेस एक गोष्ट आता मी जे बोलतो ती चांगली लक्षात राहू द्या. मेंटिसा हा 4 कोण आहे? मेंटिसा. 3 कोण आहे? कॅरेक्टर. मेंटिसाचा अँटीलॉग पाहायचा असतो जेव्हा अशी फिगर असते त्यावेळेस. तर अँटीलॉग हा नेहमी मेंटिसाचा पाहायचा असतो. मेंटिसा म्हणजे पॉईंटच्या नंतरची फिगर. मग मेंटिसा ऑलवेज वॉन्ट टू बी पॉझिटिव्ह, बट हिअर मायनस 3.4 म्हणजे -3 आणि -0.4 हा मायनस आहे 4, आणि म्हणून -4चा अँटीलॉग लॉग टेबलमध्ये दिलेला नसतो. मग करायचं काय? कसं सॉल्व करायचं हे न्यूमरिकल? तर पहिले मेंटिसा पॉझिटिव्ह करून घ्या, आणि मेंटिसा पॉझिटिव्ह जर करायचा असेल तर वन थिंग एकदम शॉर्टकटमध्ये मी इथेच सांगतो कशी करायची. तर शॉर्टकट ठीक आहे, कॅरेक्टरमध्ये -1 ॲड करायचं आणि मेंटिसामध्ये +1 ॲड करायचं. हे का बरं असं? बघा, आता मेंटिसा आपला +1 होऊन जाईल. अँटीलॉग -3 -1 बार 4, -3 -1 -4 -4ला लिहायचं बार 4 म्हणून. ओके. आता या ठिकाणी काय? +1 1.000 हे प्लस, आणि याच्यामध्ये ॲड कोण करायचा? -0 पॉईंट. मेंटिसा कोण? 4000. 0.4 मीन्स पण सिग्निफिकंट फिगर. 0.10 1 इथे गेला 0. काय आलं? आणि साईन याचं मोठ्या संख्येचा +1, म्हणजे मेंटिसा झाला तुमचा आता 0.6. ओके. म्हणजे आपण या फिगरला -3.4चं कन्व्हर्शन बार 4.6मध्ये केलं आहे. या संख्येचा अँटीलॉग आता आपल्याला बघता येईल. बघा, अँटीलॉग ऑफ 0.6 लॉग टेबलमध्ये काढा. लॉग टेबल 0.6चा अँटीलॉग काय आहे? तर 0.6चा अँटीलॉग बघा इथे 0.6 मीन्स 0.60. 0.60चा 0मध्ये 3981 बघून घ्या. 0.60चा 0मध्ये 3981. 0.60चा 0मध्ये 3981. 3981. 0.60चा 0मध्ये अँटीलॉग. ओके. डेसिमल पॉईंट द्यायचा 1 डिजिट नंतर इंटू 10⁻⁴ -4. सो मोल पर dm³ is the HN concentration of a solution which have a pH 3.4. I hope you understood this problem. ओके. मग आता बघता येईल आपल्याला अशा टाईपचे सुद्धा काही प्रॉब्लेम. मला वाटतं मी एक आणखीन अशाच टाईपचा प्रॉब्लेम तुम्हाला होमवर्कला देतो.
ट्राय ॲट होम. ओके. ॲक्च्युली हे प्रॉब्लेम होमवर्कसाठी आहे, पण थोडीशी एक गोष्ट याच्यातली मी तुम्हाला समजावून सांगतो, प्रॉब्लेम सोडवायच्या आधी तुम्हाला खूप मदत करेल. काय विचारलं? कॅल्क्युलेट द OH अँड कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए सोल्युशन हुज pH इज 4.4. म्हणजे सरळ प्रॉब्लेम नाही आहे. एक सोल्युशन आहे, त्याचं OH अँड कॅल्क्युलेट करायला विचारलं आणि pH दिला. काय कराल? मी एक पहिली स्टेप मी समजावून सांगतो, नेक्स्ट स्टेप तुम्ही सोडवून आणायची होमवर्कला. चालेल? तर मग गिव्हन काय आहे? मला वाटते pH आहे 4.4. पण विचारलं काय कॅल्क्युलेट करायला? OH आयन. मला वाटते लिंक लागली असावी तुम्हाला. OH आयन pHवरनं डिरेक्ट नाही निघू शकत, म्हणून तुम्ही काय करा? pH प्लस POH इज इक्वल टू 14 फॉर एनी ॲक्वस सोल्युशन. माहिती आहे? देअरफोर POH इज इक्वल टू 14 मायनस pH, that is 14 minus 4.4, that is equal to POH is equal to 9.6. POH मिळाला. तुम्ही फक्त घरून सॉल्व करून आणायचे. याच्या पुढची स्टेप काय की pH इज इक्वल टू डिटरमाइन काय करायला विचारलं? pH. या सोल्युशनचा pH दिलेला आहे, POH मिळाला. OH अँड कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करायचं आहे. नाव OH अँड कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अँटी लॉग ऑफ मायनस POH. अँटी लॉग ऑफ मायनस POH. सो OH अँड कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू अँटी-लॉग ऑफ मायनस 9.6. नाही काढता येणार, 9.6चा अँटी-लॉग नाही डिटरमाइन करता येत, म्हणून याच्यामध्ये -1 आणि याच्यामध्ये +1. फाइंड आउट द ॲन्सर. ॲन्सर विल बी, तुमचं यायला पाहिजे. होमवर्क आहे, अर्धं कॅल्क्युलेशन मुद्दाम होमवर्कसाठी देतो, तुम्हाला आलं पाहिजे. OH अँड कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल टू 2.512 into 10 raised to -10 इज द ॲन्सर. हे ॲन्सर आणून दाखवा. अँटीलॉग कसा कन्वर्ट करायचा, दॅट इज होमवर्क फॉर यू. आय होप यू ऑल्सो अगेन अंडरस्टूड टुडेज न्यूमरिकल्स. याच्यातले काही आणखी न्यूमरिकल्स राहिले, एक व्हिडिओ परत बनेल याच्या न्यूमरिकलचा, आणि मग त्यानंतर आपली पुन्हा थेअरी चालू होईल. थँक्यू व्हेरी मच. हे प्रॉब्लेम ट्राय टू सॉल्व ॲट होम. नाही कळलं पुन्हा सांगतो की विचारत चला, कम्युनिकेट करत चला माझ्यासोबत. ओके.